श्री मधुसूदन भगवंतांनी पाहिले की या प्रलय राशीला पाहून ब्रह्मदेव फारच घाबरलेला आहे. तसेच लोकरचनेच्या संदर्भात काही निश्चित विचार त्याच्या मनात नसल्याने तो फारच खिन्न झाला आहे. तेव्हा ब्रह्मदेवाची ती स्थिती पाहून गंभीर वाणीने त्याचा खेद जणू नाहीसा करीत ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, वेदगर्भा, तू आळस करू नकोस. सृष्टी रचनेचा प्रयत्न कर. तुला माझ्यापासून जे अपेक्षित आहे ते मी अगोदरच केले आहे. तू पुन्हा एकदा तप कर आणि भागवत ज्ञानाचे अनुष्ठान कर. त्यामुळे तू सर्व लोकांना स्पष्टपणे आपल्या अंतःकरणात पाहशील. नंतर भक्तियुक्त आणि एकाग्र चित्त झाल्यावर तू संपूर्ण लोकात आणि तुझ्यात मला व्याप्त पाहशील. तसेच माझ्यामध्ये संपूर्ण लोक आणि तू आहेस असेही पाहशील. ज्यावेळी जीव काष्ठात व्याप्त असलेल्या अग्नीप्रमाणे सर्व भूतांमध्ये मला पाहतो, त्याच वेळी तो अज्ञानातून मुक्त होतो. जेव्हा तो स्वतःला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित, तसेच माझ्यापासून स्वरूपतः अभिन्न आहे असे पाहतो, तेव्हा तो मोक्षपद प्राप्त करून घेतो. ब्रह्मदेवा, अनेक प्रकारच्या कर्मसंस्कारांना अनुसरून विविध प्रकारच्या जीवसृष्टीची रचना करण्याची इच्छा असूनही तुझे चित्त मोहवश होत नाही, हे तुझ्यावरील माझ्या मोठ्या कृपेचे फळ आहे. तू पहिला मंत्रद्रष्टा आहेस. प्रजा उत्पत्तीच्या वेळीही तुझे मन माझ्यातच लागून राहिलेले असते. म्हणूनच पापमय रजोगुण तुला बद्ध करीत नाही. तू मला पंचमहाभूते, इंद्रिये, गुण आणि अंतःकरण यांनी रहित समजतोस. देहधारी जीवांना माझे ज्ञान होणे जरी अवघड आहे, तरी तू मात्र मला जाणले आहेस. आपला आश्रय कोणी आहे की नाही या शंकेने तू कमळाच्या देठाद्वारे पाण्यामध्ये त्याचे मूळ शोधित होतास. तेव्हा मी तुला माझे हे स्वरूप तुझ्या अंतःकरणात दाखविले. प्रिय ब्रह्मदेवा, माझ्या कथांच्या वैभवाने युक्त अशी तू माझी जी स्तुती केली आहेस आणि तपश्चर्येमध्ये तुझी जी निष्ठा आहे, ते सुद्धा माझ्या कृपेचेच फळ आहे. लोकरचनेच्या इच्छेने सगुण प्रतीत होऊन सुद्धा तू जे निर्गुण रूपाने माझे वर्णन करून स्तुती केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे कल्याण असो. सर्व इच्छा पूर्ण करण्यास समर्थ असणारा जो पुरुष दररोज या स्तोत्राने स्तुती करून माझे भजन करील, त्याच्यावर मी लगेच प्रसन्न होईन. तत्ववेत्यांचे असे मत आहे की वास्तुनिर्माण, तप, यज्ञ, दान, योग आणि समाधी इत्यादी साधनांनी प्राप्त होणारे परमकल्याणकारी फळ जर कोणते असेल तर ते म्हणजे माझी प्रसन्नता. हे विधात्या, मी आत्म्यांचा आत्मा आणि प्रिय वस्तूंमध्ये अत्यंत प्रिय आहे. म्हणून देहादिक ज्याच्यासाठी प्रिय आहेत त्या माझ्यावरच प्रेम केले पाहिजे. ब्रह्मदेवा, त्रैलोक्य तसेच जी प्रजा यावेळी माझ्यामध्ये लीन आहे, या सर्वांची तू पूर्वकल्पाप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्व वेदमय स्वरूपापासून स्वतःच रचना कर. मैत्रेय म्हणाले, प्रकृती आणि पुरुषाचे स्वामी कमलनाभ भगवान सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला याप्रमाणे जगाचे स्वरूप दाखवून आपल्या त्या नारायण रूपात अदृश्य झाले. अध्याय 9 समाप्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.